राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास। प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवून निवडणुकीमधनं माघार घेतली आहे आणि अक्षय कर्डिले यांना सहकार्य केलं। त्यांनी आता प्रचारासाठी समोर आलं पाहिजे असं प्रतिपादन भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं। भाजपच्या वतीनं 16 एप्रिल रोजी राहुरी शहरामधील पांडुरंग लॉन्स इथे युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या विजय संकल्प सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। रवींद्र चव्हाण पुढे म्हणालेत की केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्फत अनेक योजना सुरू आहेत। हजारो लोक या योजनेचा लाभ घेत आहेत। या सर्व योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमुळे सुरू आहे। लाडक्या बहिणींनी ओवाळणीच्या रूपानं आपला भाऊ अक्षय कर्डिले यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचं आवाहन चव्हाण यांनी केलंय। नामदार राधाकृष्ण विखे पाटील यावेळी म्हणालेत की प्रत्येक कार्यकर्त्यानं आपापले गाव सांभाळायचे। निवडणुकीला कमी दिवस शिल्लक राहिलेले आहेत। भाजपकडनं देण्यात आलेले उमेदवार अक्षय कर्डिले यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आहे असं आवाहन राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय। विधान परिषद सभापती राम शिंदे म्हणालेत की स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झालं आणि दुर्दैवानं या निवडणुकीला सामोरं जाण्याची वेळ आली आहे। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी निवडणुकीमध्ये अर्ज भरला नाही। मनाचा मोठेपणा दाखवून त्यांनी हे कार्य केलं। त्याबद्दल भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या माध्यमामधनं त्यांचे आभार व्यक्त करतो असं राम शिंदे यांनी म्हटलं। तर यावेळी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी प्रस्तावित भाषण करून युवा नेते अक्षय कर्डिले यांना निवडून देण्याचं आवाहन केलं। अक्षय कर्डिले यांनी सर्वांचे यावेळी आभार व्यक्त केलेत। तसेच राहिलेले 8 दिवस माझ्यासाठी द्या, 4 तारखेनंतर मी तुमच्या कामासाठी दिवस रात्र हजर राहील असं आश्वासन अक्षय कर्डिले यांनी दिलंय। तर यावेळी व्यासपीठावरती प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, नामदार राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषद सभापती राम शिंदे तसेच आमदार विक्रम पाचपुते, आमदार प्रसाद लाड, माजी आमदार सुजय विखे, युवा नेते अक्षय कर्डिले, देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, विक्रम तांबे, भैयासाहेब पाटील आदी उपस्थित होते। आपली सभा झालेली आहे आणि आता दुसऱ्यांना बोलण्याची काही आवश्यकता नाही। 20 तारखेला आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांची सभा होणार आहे। ते जाहीर सभेत विस्तारानं सगळ्या प्रकारच्या भूमिका मांडता येईल, परंतु मला आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करायचं आहे की स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेब त्यांच्या अनुपस्थित होणारी निवडणूक आपण सर्व लोक कार्यकर्त्यांनी अतिशय जोमानं या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आपल्या स्वतःला झुकून दिलं आणि त्यामुळे डॉक्टर सुजय म्हटल्याप्रमाणे अक्षय कर्डिले यांना विक्रमी मत देखील निवडून देणं हीच खरं शिवाजीरावांना श्रद्धांजली ठरणार आहे। आणि त्याचबरोबर आपण राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब
यांना जे आपण खातं दिलेली आपण सर्वांनी की आपल्या महायुतीचे उमेदवार मोठ्या पद्धतीने निवडून येतील. मला विश्वास आहे की आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांना माननीय प्रदेशाध्यक्ष महोदय दिलेला शब्द आपण सार्थक करून दाखवता त्याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. आज काही फार राजकीय भूमिका मांडण्याचा प्रश्न नाही आहे. आता 3-4 दिवस झाले निवडणुकीला, अजूनही काही ठिकाणी अशी चर्चा होते की मतदार पण हँडल गेलेले. तर आपण आता निवडणुकीमध्ये त्यावेळी सुद्धा माजी मंत्री आणि तालुक्याचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे साहेबांचे मी आभार मानलेले आहे. आणि त्यांनी या निवडणुकीला अप्रत्यक्षपणे तालुक्याच्या विकासाकरता मग तो पाण्याचा प्रश्न असेल, साखर कारखान्याचा प्रश्न असेल, शहराच्या विकासाचा प्रश्न असेल, त्यासाठी एक सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांना असं वाटायला लागलं की आता काय निवडणूक राहिलेली आहे, तिथं गाफील लोक चालणार नाही. आता सगळे तुमचे कार्यकर्त्यांना आपण निमंत्रित केलेले आहेत. मला हात तुम्ही सांगा की किती लोक आपल्या कार्यकर्ते मतपत्रिकेचा डबाने घेऊन मनमोहन घेऊन घरोघरापर्यंत गेले हातवर करून. हातवर पण करू नका, मला गावाचं नाव माहिती. किती मंडळी आपली घरोघर गेली नाही करू नका. आपल्या सभा काही घरोघर आहेत काही. आता इथून पुढे कोणत्याही सभा होणार नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सभा जर सोडली, आता एकही सभा नाही. आता आपलं गाव सोडायचं नाही. आजपासून दिवशी देखील शिष्टाई केली आणि प्राजक्त तनपुरेंची भेट घेतली आणि त्यानंतर माननीय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी देखील दूरध्वनीद्वारे संपर्क साधला आणि फॉर्म भरला गेला नाही. आणि निश्चितपणे त्यांनी ऐकलं आणि या निवडणुकीकडे एक वेगळ्या नजरेने पाहत असताना मनाचा मोठेपणा दाखवून त्यांनी जे कार्य केलं त्याबद्दल भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या माध्यमातून त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि हे आभार व्यक्त करत असताना खऱ्या अर्थानं अजून देखील तुमच्या आमच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती आहे की त्यांची नेमकी काय भूमिका घेणार. मी देखील समाज माध्यमाच्या माध्यमातून ऐकतो आहे, पाहतो आहे. खरं तर वास्तविक पाहता ही निवडणूक सार्वत्रिक नाही आहे, ही निवडणूक पोटनिवडणूक आहे. आणि त्यामुळं या निवडणुकीकडे पाहत असताना आदरणीय शिवाजीरावजी कर्डिले साहेबांनी गेल्या अनेक वर्षापासून जवळपास 6 वेळा निवडणुकीला सामोरं जात असताना या जिल्ह्यामध्ये स्वतःचं नेतृत्व प्रस्थापित करत असताना सर्वसामान्याचा आवाज म्हणून त्यांनी या जिल्ह्यामध्ये कार्य केलं, या राज्यामध्ये कार्य केलं. आणि हे कार्य करत असताना खऱ्या अर्थानं त्यांनी पाठिंबा दिला आणि म्हणून त्यांचं मी आभार मानतो. परंतु अजूनही वेळ गेली नाही. 23 तारखेच्या पर्यंत पुन्हा एकदा आम्हाला अपेक्षा आहे की त्यांनी आता जर फॉर्म न भरता पाठिंबा दिलाच आहे तर अधिकृतरित्या या निवडणुकीसाठी देखील पाठिंबा दिला पाहिजे, अशा प्रकारची आम्ही इच्छा व्यक्त करतो. माननीय पालकमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष आहेतच, ऑलरेडी त्यांना भेटलेलेच आहे. परंतु हे सर्व करत असताना आपल्याला शेवटी सोपं काम झाल्याच्या नंतर बरं वाटतं. परंतु हे बरं वाटण्यासाठी निवडणूक नाही, खऱ्या अर्थानं ग्राउंड लेवलवरती जाऊन काम करण्याची ही निवडणूक आहे. आणि म्हणून राज्यात आणि देशात सरकारच्या माध्यमातून प्रश्न सुटणार आहे. वीज असेल, रस्ते असतील, पाणी असतील, वैयक्तिक स्वरूपाचे कामं असतील, सामाजिक प्रश्न असतील, आवर्तनाचा विषय असेल, हे सगळे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी ही आमची आहे, राज्य सरकारची आहे, केंद्र सरकारची आहे. आणि हा मुद्दा आपण लोकांना
जनता पार्टीच्या कार्यकर्त्याने हिरारीने भाग घेऊन लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार अक्षय कर्डिले यांचं चिन्ह कमळ आहे हे त्यांना सांगण्याची आवश्यकता आहे. कारण गेल्या अनेक वेळा पोटनिवडणुका झाल्या, पण पोटनिवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का हा घटतो आणि हा टक्का घटला नाही पाहिजे. सर्वांनी मतदानामध्ये भाग घेतला पाहिजे. कोणतीही सभा होणार नाही, कारण सभा आणि या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ वाया जातो याची कल्पना आहे. एकच कदाचित देवेंद्रजींची सभा कुठे ना कुठेतरी होईल. महायुती म्हणून 20 तारखेला ती सभा होणार आहे. ती जर सभा सोडली तर बाकी सर्व दिवस थोडासा हा काळ जो आहे हा उष्णा 43 डिग्री पर्यंत तापमान आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता कार्यकर्त्याने आपला काम करत असताना त्याही गोष्टी लक्षात घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. आरोग्याची काळजी घेऊन आपण संध्याकाळच्या वेळेला थोडंसं आपला प्रवास करून घरोघरचा जो प्रवास आहे तो जरा संध्याकाळच्या वेळेला केला तर नक्कीच त्याचा सुद्धा आपल्याला अधिक ताकदीने काम करायला सुद्धा त्याचा फायदा होईल. थोडंसं जास्त रात्र वेळ फिरा, परंतु ही दुपारची वेळ जी आहे तो थोडीशी विश्रांतीची घेणं. कारण असं होऊ शकतं की आपण यामध्ये जर कामाला लागलो तर कुठेतरी आजार पडण्याची शक्यता थोडीशी जास्त होती. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, निवडणुकीच्या पूर्ण प्रक्रियेमध्ये या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. 23 तारखेला सुद्धा सकाळी होणारं मतदान लवकरात लवकर सकाळी ऊन वाढायच्या अगोदर जास्तीत जास्त मतदान हे कसं होईल. आपल्या बूथवरती सकाळच्याच रांगा लागल्या पाहिजे याचा आपण विचार करणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. ज्यावेळेला आपण लोकांपर्यंत जा, मतदारांपर्यंत जा, त्यांना हे समजून सांगितलं पाहिजे. दुपारच्या वेळेला मतदानाला थोडंसं आपण टाळा, परंतु सकाळीच लवकर मतदान होईल याची आपण चिंता करायला हवी. आपल्या बूथवरचं मतदान हे मॅक्स टू मॅक्स 50% जास्त मतदान हे आपल्याला सकाळच्या वेळेला पूर्ण करण्याची रचना त्या बूथवरती ही तुम्हालाच लावावी लागेल. कारण काळजी आपल्या मतदारांची आपल्यालाच घेतली पाहिजे हे आपण लक्षात घ्या. माझी आपणा सर्वांना विनंती आहे, आपण सर्वजण आज या बूथ संमेलनाला ज्यावेळेला एकत्र जमलो त्यावेळेला इथून जाताना आम्हाला संकल्प करता येऊ शकतो का की मी माझ्या बूथवरती होणाऱ्या मतदानाच्या 60% जास्त मतदान हे महायुतीला आणि अक्षय कर्डिलेलाच मिळून दे हा संकल्प करून आपल्याला करता येईल का? किती जणांना करता येईल? सगळ्यांना करता येईल. चला मग आता माझं काम सोपं आहे. आपण सर्वजणांनी अक्षय कर्डिलेला विधानसभेमध्ये पाठवा. विधानसभेमध्ये आम्ही त्यांचा सत्कार करायला थांबतोय. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. निवडणूक यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी बूथ व कार्यकर्त्यांची बैठक आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय ज्यांचं आपल्यावरती प्रेम आहे असे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब ज्यांनी आपल्याला अतिशय मौल्यवान मार्गदर्शन केलं असे विधान परिषदचे सभापती आदरणीय रामजी शिंदे साहेब, आपल्या कुटुंबाचे प्रमुख पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आपल्या सर्वांचे आवडते खासदार सुजयदादा विखे पाटील, आदरणीय आमदार विक्रमजी पाचपुते साहेब, आदरणीय केशवजी उपाध्याय साहेब, उपस्थित माझे सहकारी बंधू सत्यजित दादा कदम, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष दिलीपजी बालसिंग साहेब व सर्वच
त्याचप्रमाणे ज्यांचं आपल्या मतदारसंघावरती विशेषतः माझ्यावरती प्रेम आहे असे विधान परिषदेचे आमदार आदरणीय प्रसादजी लाडसाहेब व सर्वच भारतीय जनता पार्टी महायुतीचे प्रमुख आज आपल्यासाठी खरं म्हणजे प्रचाराकरता त्यांनी वेळ दिला आणि जे आपल्याला पूर्ण ताकद देण्याचं काम करत आहेत असे एकदा व्यासपीठावर बसलेल्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे मनापासून धन्यवाद. आपल्याला सर्वांनी मार्गदर्शन केलेलं आहे. सर्वांना एवढीच माझी हात जोडून नम्र विनंती आहे की आता निवडणुकीसाठी फक्त 7 दिवस राहिले. आपल्याला ज्या पद्धतीने नामदार साहेबांनी प्रदेश अध्यक्ष साहेबांनी सूचना आणि मार्गदर्शन केले, आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये कळदिले साहेब आहेत आणि कळदिले साहेबांसाठी आपण या निवडणुकीला सामोरे जातोय. प्रत्येकजण हा राज्यापासून तर तळागाळापर्यंत प्रत्येकजण माझ्यासाठी प्रयत्न करतोय. मी आपला सर्वांचा आयुष्यभर ऋणी असेल. फक्त आपल्याला सर्वांना एवढीच माझी विनंती की 7 दिवस आपण सर्वांनी माझ्यासाठी द्या. 7 दिवस आपण सर्वांनी माझ्यासाठी कष्ट घ्या, प्रयत्न करा. 4 मे नंतर मी पूर्णपणे जबाबदारीने आपल्यासाठी रात्रंदिवस काम करेन. एवढा आपल्याला सर्वांना माझी विनंती. अधिक वेळ न घेता सर्वांचे मनापासून धन्यवाद. मला निश्चित विश्वास आहे की आपल्या सर्वांचं प्रेम आदरणीय आमदार शिवाजीराव कळदिले साहेबांवरती आहे आणि तोच विश्वास तुम्ही मला दाखवताय. तर येणाऱ्या 4 तारखेला भूतन भविष्य असं मला आपण मतदान देऊन 100% विश्वास दाखवून काम करण्याची संधी आपण सर्व मला देतात आणि नक्कीच 2029 पर्यंत पोचूच तर आपल्याला 100% ही खात्री आणि विश्वास देतो की आपण जो विश्वास माझ्यावरती दाखवतात त्याला तडा न जाता सगळे कामं आपल्या राहुरी नगर पातळी मतदारसंघाचे पूर्ण झालेले तुम्हाला पाहायला मिळते. हा विश्वास व्यक्त करतो. सर्वांचे धन्यवाद. जय श्रीराम. मनोज साळवेसह महेश दाने, सी 24 तास, राहुरी.